जीवनमुक्तावस्था प्रकरण 9 665 पर्यंत आपण पाहून झालं. 666 ओळी पासून सुरुवात करूया. जन श्रोते चिंतक साधक हो. ओळी क्रमांक 666 सुरू करत आहे. मी गोवध केला ऐसे केवळ असत्य शब्द उच्चारणी. गोवध हे पाप म्हणून निंदनीय असेची असे, परी असत्य वदणे हेही पापची ठरे. तैसे आत्मवस्तूला अज्ञान मानणे, ती असता प्रज्ञान घन सर्वथा ठरे पापची की. मी गोवध केला असं असत्य भाषण सुद्धा पाप असतच, आणि गोवध करणे हे पाप म्हणून निंदनीय असतं. परंतु आत्मवस्तूला ती प्रज्ञान घन असताना अज्ञान मानणे किंवा सत्याला असत्य बोलणे हे सुद्धा सर्वथैव पापच असतं. मी गोवध केला ऐसे केवळ असत्य शब्द उच्चारणी. गोवध हे पाप म्हणून निंदनीय असेच असे, तरी असत्य वदणे हेही पापची ठरे. तसे आत्मवस्तूला ज्ञान मानणे, ती असता प्रज्ञान घन सर्वथा ठरे पापची की. असत्य बोलणं हे पापच आहे, आणि प्रत्यक्षात असत्य वागणं हेही पाप आहे. मी गोवध केला असं खोटं बोललं तरी ते उच्चारण पण पाप आहे, आणि गोवध तर हे निश्चितच पाप आहे. तशाच अर्थाने वस्तू आत्मा प्रज्ञान असताना त्याला अज्ञान म्हणणं हे सुद्धा पापच ठरतो, असा त्याचा अर्थ आहे. 667 ओळी. जर विश्व हे अर्थपूर्ण स्फुरण राहत असे, तर मग विश्व हेची ज्ञान स्फुरण का न मानावे. सार्थ विश्व अज्ञान निर्मित कैसे राहे. जर विश्व हे खऱ्या अर्थाने स्फुरण असेल, तर हे विश्व म्हणजे ज्ञान स्फुरण का न मानावं. हे जे सार्थ विश्व आहे, जे निश्चितपणे अर्थपूर्ण विश्व आहे, ते अज्ञानातून निर्माण झालं असं म्हणणं उचित नाही. 668 ऐसा हा आत्मराज स्वतेज योग निर्मित विविध रूपे निर्मुनी. आपण आपणाशी पाही ऐसे म्हणणे उचित. असा हा आत्मराज स्वतःच्या तेजाने स्वतेज योग निर्मित, स्वतेज योगाच्या निर्मितीने, असा हा आत्मराज स्वतेजाच्या किंवा स्वतेज योगाच्या निर्मितीने विविध रूपे स्वतःच निर्माण करतो, आणि आपण आपणाशी पाहतो हे म्हणणे उचितच आहे. 669 विचार करिता अज्ञान धूसर अस्पष्ट होत असे, तरीही अज्ञाना विचाराधारे आपुले धुसर अस्पष्टपणे दिसणे, हेही दिसणे अशा अर्थी वस्तूचे ज्ञान मात्र असण्याची नव्हे का. विचार करायला गेलं तर अज्ञान हे अत्यंत धूसर अस्पष्ट होतं, तरी सुद्धा हे धूसर अस्पष्टपण विचाराने दिसणं हेही एका अर्थाने वस्तूचे ज्ञानरूप असणंच नव्हे का. म्हणजे धूसर अस्पष्टपणे दिसणं, हे दिसणं म्हणजे सुद्धा ते वस्तूचे ज्ञानरूप दर्शनच आहे. 670 असे जगदाचे ज्ञान जरी अज्ञान म्हणे मी निर्मिले, तरी निर्मिती आधी मीचे असणे हे ज्ञानची असे ना. असं हे जगाचं ज्ञान जरी अज्ञान म्हणे मी निर्मिले, हे जगाचं ज्ञान अज्ञानाने निर्मिलं असं जरी मी म्हटलं, किंवा मीने जरी असं म्हटलं, कोणाही मीने असं म्हटलं की जगाचे ज्ञान अज्ञानाने निर्मिले, तरी सुद्धा असं जगाचं ज्ञान अज्ञानाने निर्मिले म्हणणारा मी निर्मिती पूर्वी असतोच असतो, अशा अर्थी हा मी सुद्धा ज्ञानच आहे. असे जगताचे ज्ञान जरी अज्ञान म्हणे मी निर्मिले, तरी निर्मिती आधी मीचे असणे हे ज्ञानची असे ना. म्हणून जगाचे ज्ञान जर अज्ञान म्हणेल मी निर्माण केलं, तर अज्ञान म्हणून का होईना हा मी जगाच्या निर्मिती आधी असतोच असतो. म्हणजे हा अज्ञानरूपी मी सुद्धा खऱ्या अर्थाने ज्ञानरूपच आहे. 671 जग जैसे आहे तैसे सिद्ध करी, येथे अज्ञान पदार्थ किंचितही नाही. अज्ञानाने इतके विशाल जग निर्माण होत असे, तर अज्ञानाचे ज्ञान नसे का विश्वा इतके बहुल. वास्तवात अज्ञानाचा ज्ञान आणि ज्ञानाचा अज्ञान
धर्म असे हेची ज्ञानातीत शुद्ध वस्तू ज्ञान. जग जसं आहे तसं जर सिद्ध होत असेल तर अज्ञान पदार्थ येथे अस्तित्वाला नाही, किंचित सुद्धा नाही हे म्हणणे भाग आहे. आणि इतकं असून सुद्धा अज्ञानाने जर इतके विशाल जग निर्माण केलं तर हे अज्ञानाचे विशाल जग निर्माण करणारे ज्ञान हे विश्वा इतके बहुल हे विश्वा इतके मोठे नाही का? म्हणजे अज्ञानाने जग निर्माण केलं म्हणावं तर अज्ञानाने हे विपुल आणि विशाल जग निर्माण केलं. हे अज्ञानाचे विपुल अज्ञान जे जगनिर्मितीला कारण आहे ते स्वतः ज्ञानरूप नाही का? वास्तवात अज्ञानाचा ज्ञान, ज्ञानाचा अज्ञान धर्म असे हेची ज्ञानातीत शुद्ध वस्तू ज्ञान. खरे पाहता अज्ञानाचा अज्ञान नाही ज्ञान असा धर्म आणि ज्ञानाचा न जाणण्यायोग्य काही नाही हा धर्म बघायला गेलं तर अज्ञान हा ज्ञानाचा धर्म आहे आणि ज्ञान हा अज्ञानाचा धर्म आहे. म्हणजे ज्ञानाविरुद्ध अज्ञान आहे आणि अज्ञानाविरुद्ध ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे एकमेकाचे विरुद्ध धर्मी होतात हे निश्चित आहे. काजळी मोती जन्मला राखून तिने दिवा पेटला तरीच अज्ञानाचा ज्ञान हा धर्म होत असे. इतकं असून सुद्धा काजळामध्ये जर मोती जन्माला आला आणि राखून दिने म्हणजे रखेने दिवा पेटला तरच अज्ञानाचा ज्ञान हा धर्म होतो असं म्हणता येईल. चंद्र जरी ज्वाळा निर्मी आकाशी पाषाण जन्मती तेव्हाच अज्ञानाचा ज्ञान धर्म होऊ शके. चंद्राने जर अग्नीच्या ज्वाळा निर्माण केल्या आणि आकाशात पाषाणांना जन्म मिळाला तरच अज्ञानाला ज्ञान हा धर्म प्राप्त होऊ शकेल. शिराब्दी कालकूट निघाले मागुता अमृत लाधले मग कालकूट कोठे राहिले अमृतामुळे त्याचे सामर्थ्य संपलेची ना. म्हणजे क्षीरसागराचे मंथन केल्यावर सुरुवातीला कालकूट महाविष निघालं आणि नंतर अमृत निर्माण झालं. जेव्हा अमृत निर्माण झालं तेव्हा महाविष नष्टच झालं. त्याचा अर्थ अमृतामुळे विष संपल्यासारखं झालं नव्हे का? म्हणजे ज्ञानापुढे अज्ञान उरतच नाही. अज्ञानी ज्ञान येताची अज्ञान संपे आता ज्ञानची राहिले कुठे. अज्ञानातून जाऊन ज्ञान आलं की अज्ञान संपतं आणि एकटं ज्ञान ज्ञान म्हणून राहतं. 676 म्हणून सूर्या एवढा चंद्र अंगकाठी चंद्राचीच दीपाची बरोबरी दीपाशीच होऊ शके. म्हणून सूर्या एवढा म्हणून सूर्या एवढाच असतो. चंद्राची अंगकाठी ही चंद्राचीच लावण्यमयी असते. दिव्याची बरोबरी दीपाशीच होऊ शकते. आणि अशा अर्थी ज्ञान हे केवळ ज्ञानाशीच साधर्म्य दाखवू शकतं. विभाती सर्वमिदं यस्य भासा ज्याच्या प्रकाशे सारे विश्व शोभे ऐसे श्रुती ज्ञान बोले ती वस्तू मात्र स्वशोभाची मिरवी विश्वोद्भवी हेची सत्य असे. विभाती सर्वमिदं यस्य भासा ज्याच्या प्रकाशाने हे सारे विश्व शोभतं असं श्रुती ज्ञान बोलतात. ती वस्तू स्वतःचीच शोभा विश्वाच्या उद्भवामध्ये मिरवत असते. हेची सत्य असे म्हणजे विश्वोद्भव हे वस्तूचेच सत्य ज्ञान आहे हे निश्चित समजावे. 678 प्रकाशतो प्रकाशची की हे स्वीकारणे कधी न चुके या न्याय जगही वस्तू प्रभात धरे. प्रकाशाला प्रकाश म्हणून स्वीकारणं क्रमप्राप्त आहे. याच न्यायाने हे संपूर्ण विश्व म्हणजे वस्तूची प्रभात म्हणजे आत्म्याचा प्रकाशच आहे. 679 या लागी वस्तूची शोभा जगोभारणी वस्तू प्रभा वृद्धिंगत करी म्हणून वस्तू भोगे वस्तू शोभा हे नसे का सत्य. या लागी वस्तूची शोभा या कारणाने वस्तूच्या शोभेतून जगाची उभारणी झाली आणि वस्तूची प्रभा म्हणजे आत्म्याचा प्रकाश वृद्धिंगत झाला. म्हणून वस्तू भोगे वस्तू शोभा म्हणून वस्तूच आपल्या विश्व उभारणी करून आपलीच शोभा आपण भोगतो. हे नसे सत्य का? हे सत्य नव्हे का? 680 म्हणून वस्तूला प्रकाशित अज्ञान करीत असे ऐसा अज्ञानवाद मांडणे केवळ व्यर्थ असे. म्हणून आत्म्याला अज्ञान प्रकट करतो असा अज्ञानवाद मांडणं हे केवळ आणि केवळ व्यर्थच आहे. ऐशा नाना परी अज्ञानाच्या
पत्ता न कोठे आढळे, शोधाशोध संपली, अज्ञान शब्दची व्यर्थ ठरे. अशा नाना तऱ्हा अज्ञानाच्या जरी आपण धुंडाळल्या तरी अज्ञानाचा पत्ता आढळतच नाही. शोधाशोध संपते आणि अज्ञान शब्दच व्यर्थ ठरतो. सूर्य रात्री घरी विसावला म्हणून काय तो अंधारी विसावला येई म्हणता, सर्वथा जो प्रकाश कैसा त्याशी काही अप्रकाश. सूर्य रात्रीच्या घरी विसावला म्हणून तो अंधारात विसावला असं म्हणता येईल का? सर्वथा जो प्रकाशच आहे अशा सूर्याला असूर्य किंवा अशा प्रकाशाला अप्रकाश कसे म्हणता येईल? निद्रा खोळी भरुनी स्वपदरा बांधू जाता, ऐसे करू पाही तो एकटाच जागा राही. इतर शांत झोपती, तरी हा वेडा ऐकुलाची जागे तळमळे शांत निद्रे अभावी. एखादा वेडा माणूस म्हणेल की निद्रा आपण खोळीत भरावी आणि स्वपदराला निद्रेची खोळ बांधावी. असं करणारा माणूस एकटाच जागा राहतो आणि इतर शांत झोपले असताना हा वेडा मात्र एकटाच जागा राहून निद्रा पदराला बांधायचा वेडगड प्रयत्न करतो आणि निद्रे वाचून तो तळमळत राहतो. ओळी क्रमांक 684. तैसे अमुच्या नावे जीवात्मा कल्पनेचे अज्ञान आम्हा ठाई नाही. गुरुदेव निवृत्ती देवे आम्हा स्वरूपची म्हणून राखिले. येथे देहबुद्धी नाही, केवळ ज्ञान स्वरूप वस्तूची आम्ही पूर्णी उरलो. तसं आमच्या नावाने किंवा तसं आमच्या वाट्याला जीवात्मा कल्पनेचे अज्ञान येऊच दिलं नाही. गुरुदेव निवृत्तीने आम्हाला स्वरूप म्हणूनच आत्मा म्हणूनच राखलं. आता येथे देहबुद्धी नाही, येथे केवळ ज्ञान स्वरूप ज्ञान प्रकाश वस्तू आत्माच म्हणून आम्ही पुरून उरलो आहोत. 685. आम्हीच स्वरूप रूपे आहो, तरी हे पाहू जाता लज्जा उत्पन्न होत असे. स्वरूप म्हणून पाहत आहे नये पाहता. आम्ही आमच्या जागी स्वरूपच आहोत, परंतु स्वरूप म्हणून आम्हाला पाहायला गेलो तर लाज उत्पन्न होते, कारण स्वरूप म्हणून आम्हाला पाहूही शकत नाही. सद्गुरु निवृत्ती देवे त्रिड उपाये आम्हा येथे आणून राखिले. विश्व माझे ठाई उद्भवले, माझे ठाई प्रतिबिंबित झाले, माझ्या वाचून ते भिन्न नव्हे, ऐसे सारे अद्भुत झाले. सद्गुरु निवृत्ती देवानी 3 उपायांनी आम्हाला इथे आणून ठेवलं. सारं विश्व माझ्यात उद्भवलं, सारं विश्व माझ्यात प्रतिबिंबित झालं आणि माझ्या वाचून विश्व भिन्नत्वाने नाही असं संपूर्ण एकाकार असणे आमच्याबाबत संभवले. मत्त एवं उदितम, सर्व माझे ठाई उदित झाले. मयी एव प्रतिबिंबितम, माझेच प्रतिबिंब सर्वत्र उमटले आहे. मत अभिन्नम इदम, जग माझ्या वाचून भिन्न नाही. अशा त्रिविध प्रकारे सद्गुरु निवृत्तीने आम्हाला त्रिविध उपायांनी एक करून आत्मा वस्तू म्हणून राखलं आहे. आत्मा म्हणून आम्ही ना संकुचित सुसंवेद्यतेने न आम्ही झिजून कमी होऊनही मीचे स्फुरण होऊनही आम्ही न झिजता न कमी होता केवळ पूर्णच असू. आत्मा म्हणून आम्ही संकुचित नाही, म्हणजे स्वतंत्र व्यक्ती मर्यादित म्हणून आम्ही उरलेलो नाही. आत्मा म्हणून आम्ही संकुचित नाही, म्हणजे स्वतंत्र व्यक्ती वेगळेपणे उरलेले नाही. सुसंवेद्यतेने न आम्ही झिजून कमी होतो. स्वतःला जाणीव होऊन सुद्धा सतत ती जाणीव होत असून सुद्धा आम्ही झिजून कमी होत नाही. म्हणजे मी ते स्फुरण होऊनही आम्ही न झिजता कमी न होता केवळ पूर्णत्वाने पूर्णच राहतो. तैसे स्वभावीचे कैवल्य ही न कधी सांडितो. आणि त्याच पद्धतीने स्वतःच्या अंगी असलेलं केवळ असणे पण ओनली टू बी आम्ही कधी नासत नाही. म्हणजे स्वरूपानुसंधानात कैवल्य आणि आत्मानुभूती एकवटून आम्ही अजर अमरच कायमस्वरूपी आहोत. आत्मा म्हणून आम्ही ना संकुचित संवेद्यतेने न आम्ही झिजून कमी होतो. तैसे स्वभावीचे कैवल्य ही न कधी सांडितो. अशी ही 687 क्रमांकाची ओवी आहे. 688. आमुची गोष्ट सांगावी ऐसा वेद नाही, अहमचे आत्मज्ञान होईल ऐसी ज्ञानदृष्टी ही अस्तित्वात नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आमची गोष्ट सांगितली जावी असा वेद अजून जन्माला आला नाही.
आणि अहमचे आत्मज्ञान होईल अशी ज्ञानदृष्टी सुद्धा अजून अस्तित्वात आली नाही. 689. आम्ही कुणाचा विषय नाही, आम्हा कोणी समजू शकत नाही, किंबहुना आम्ही आमुचेही स्वरूप पाहू न शकू. आम्ही कुणाचा विषय होत नाही, आम्हाला कोणी समजून घेऊ शकत नाही. खरं बघायला आलं तर आमचं स्वरूप हा सुद्धा आमचा विषय राहत नाही. 690. आम्ही प्रकट वा अप्रकट नाही, यात नवलते नसे, परी आमुचे असणेपणी चुकूनही कळण्यायोग्य नसे. आम्ही प्रकट वा अप्रकट नाही, यात नवलते नसे, परी अमुचे असणेपणही चुकूनही कळण्यायोग्य नसे. आम्ही प्रकट नाही किंवा अप्रकट नाही यात विशेष ते काय, परंतु आमचे असणं पण सुद्धा कुणाला कळण्यायोग्य नाही. 691. सद्गुरु निवृत्ती देवे आम्हाच्या अवस्थेत राखिले, ती स्थिती स्वरूपानंदाची न सामावे भाषेच्या पोटी. सद्गुरु निवृत्ती देवाने आम्हाला ज्या स्थितीत राखलं आहे ती स्वरूपानंदाची स्थिती भाषेच्या पोटात सामावू शकत नाही. 692. आत्म्यासमोर उभी राहण्या माया कैसी धजावे, ती निशेष मरता आता पुन्हा कैसी ये सामोरे. आत्म्यासमोर उभी राहायला माया किंवा अज्ञान धजावतच नाही, आणि असं अज्ञान निशेष मेल्यानंतर आता पुन्हा ते माया रूपाने पुढे कसे येऊन उभे ठाकेल. 693. आत्मवस्तूचे गावी अज्ञानाशी वावर नसता, ज्ञानाशी वाव शिरकाव कैसा राहितो. आत्मवस्तूच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या गावात अज्ञानाचा वावर नाही, असं असताना ज्ञानाला सुद्धा वाव किंवा शिरकाव तेथे नाहीच नाही. 694. रात्र म्हणून लावावे लागती दिवे, सूर्य सहवासे अंधार कैसा उरे. रात्र झाली म्हणून दिवे लावावे लागतात, सूर्य उजाडला की अंधार उरतच नाही. म्हणून अज्ञान ज्ञान एके वाटेची फिरे माघारे, अज्ञान ज्ञान ज्ञान अज्ञान होई, एकही ना उरे होता परस्पर विरुद्धे. म्हणून अज्ञान आणि ज्ञान एकाच वाटेने माघारी फिरलं. अज्ञान ज्ञान आणि ज्ञान अज्ञान होऊन दोन्ही नष्ट झाली. 696. एरवी तर ज्ञान संबोधने, आत्म्यात सर्व काही विरजणे, ज्ञान अज्ञान रूपे अज्ञान ज्ञान रूपे, आत्म्यातची जाणीव नेणीव रूपे, नेणीव जाणीव रूपे, सुसंवेद्यतेने एकवटणे. तसं बघायला तर ज्ञान आणि अज्ञान ही संबोधने आहेत, हे केवळ बोलणं आहे. आत्म्यात सर्व काही विरजलं गेलं आहे. ज्ञान अज्ञान म्हणून आणि अज्ञान ज्ञान म्हणून, आत्म्यामध्ये जाणीव नेणीव म्हणून आणि देणीव नेणीव म्हणून सुसंवेद्यतेने एकवटली आहे. एखादे दंपतीने एकमेकाची शिरे तोडून परस्परा लाविली, मग तो कैसा होई पालट, जीवन संपले हे नव्हे का निश्चित. तसे आत्मठाई ज्ञाना ज्ञाना असे जिवंतपण हे नव्हे का निश्चित. एखाद्या जोडप्याने किंवा दंपतीने आपापली शिरे तोडली आणि एकमेकाला लावली, स्त्रीने पुरुषाला आणि पुरुषाने स्त्रीला आपलं शिर लावलं, तर जीवन संपलं हे निश्चित नव्हे का. तसंच आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान दोन्हाला जिवंतपण नाही हे निश्चित नव्हे का. 698. पाठीमागे दिवा लाविला तो वायाची गेला, कभिन्न काळोखात उघडी दृष्टी, तीही न राहावी विना अंधकार अन्न काही सृष्टी. आपल्या पाठी दिवा लावला तर तो वायाच जातो. पाठी लावलेला दिवा केवळ सावलीच दाखवतो, आणि कभिन्न काळोखात जरी आपली दृष्टी उघडी असली तरी विना अंधकार काही दिसत नाही. 699. त्यामुळे निपटून जाणीव नसणे हेच ज्ञान, सर्वच्या सर्व ज्यामुळे कळते अज्ञान. त्यामुळे निपटून जाणीव नसणे म्हणून सर्व जाणीवा निपटून जाणे यालाच ज्ञान म्हणतात, आणि सर्वच्या सर्व ज्यामुळे कळतं त्याला अज्ञान म्हणतात. 700. ज्ञान होई अज्ञान अज्ञान ज्ञान दोन्ही वांझोटी एका वस्तू सामोरी. ज्ञान अज्ञानाचं रूप घेतं, अज्ञान ज्ञानाचं रूप घेतं, आणि एका वस्तू समोर आत्म्यासमोर दोन्ही वांझोटीच ठरतात. ज्ञान द्वंद्वा रात्रंदिन पोटी बाळगुण, चित गगनात चित सूर्य निवृत्ती देव प्रकटला प्रकाशला. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही द्वंद्वांना आपल्या पोटात एकत्र बाळगून त्या चैतन्य रूपी आकाशात चैतन्य सूर्य निवृत्ती देव प्रकटला आणि प्रकाशला.
येथे प्रकरण 9 701 पर्यंतच्या ओव्या जीवनमुक्त अवस्था पूर्ण झालं आणि उर्वरित 10वं प्रकरण उद्याच्या भागात पाहू. तत्पूर्वी सर्वांना शुभ दिन, शुभ चिंतन. धन्यवाद. अस्तु.